सवे घेऊन वीरभद्राला एके दिवशी पुजारी आला। दोघां पाहुनी त्या समयाला विचार स्फुरला एकाएकी। विचारा सरिसा उच्चार झाला, सांप्रत लग्नाला मुहूर्त असला। तर तू याला या गौरीला देऊनी मोकळा हो आता। घेऊन या कांतेचे अनुमत वर वीरभद्र केला निश्चित। पाहोनिया विवाह मुहूर्त विवाह यथोचित लाविला। पूर्ण होता निज कार्यार्थ कुटुंब आले दर्शनार्थ। आणिक माझिया आशीर्वादार्थ प्रपंची कृतार्थ व्हावया। दिधले उल्हासे आशीर्वचन मिळू लागता सुखाचे अन्न। वीरभद्राची मुद्रा प्रसन्न जाहली सुख संपन्न होताची। तोही माझे भक्तीस लागला अल्पावकाशे संसार थाटला। परी भाग्याचा कोण आथिला येथे न जो विटला पैशाविण। या पैशाचा मोठा पेच थोरा मोठ्यासही त्याचा जाच। वीरभद्रा ही समयी टाच द्रव्याचा असाच हा खेळ। बाबा ही बेडी मोठी दुर्धर पैसा वाचून होतो बेजार। काहीतरी सांगा प्रतिकार जेणे मज संसार झेपेल। घालितो पायी लोटांगण आतान बरवे प्रतारण। करा माझे संकट निवारण तुम्हीच या कारण लग्नाला। मीही त्याला बहु बोधावे प्रेमे आशीर्वचना द्यावे। अल्ला मालिक त्या हे ठावे संकट निरसावे त्यानेच। जाणोनी वीरभद्र मनोगत पुरावे इच्छित मनोरथ। म्हणून मी त्याते आश्वासित व्हावेन दुश्चित्त यत्किंचित। निकट तुझा भाग्यकाळ करू नको व्यर्थ तळमळ। द्रव्य तुझ्या हाताचा मळ होईल सुकाळ तयाचा। द्रव्याने मांडिली माझी हेळणा विसंबेना कांतेचा आणा। पुरे पुरे ही आता विटंबना नको हा मोठेपणा लग्नाचा। असो पुढे झाले अभिनव पहा गौरीच्या ग्रहांचे गौरव। खाजण जमिनीस चढला भाव कळेना माव देवाची। आला एक खरेदीदार लाख रुपये द्यावया तयार। अर्धे रोख दिधले जागेवर अर्धे हप्त्यावर ठरविले।